आपलं शहर आता स्मार्ट होत आहे। मग तुम्ही कधी स्मार्ट होताय? स्मार्ट न्यूजचे यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा, स्मार्ट बना। नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा। नमस्कार, मी अनुजा पाटील स्मार्ट न्यूजच्या आजच्या बुलेटिनमध्ये आपले स्वागत करते। सुरुवातीलाच एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। डिजिटल रुपयाच्या स्मार्ट व्यवहाराला प्रारंभ। कोरोना बाधितांची दैनंदिन संख्या 2 लाखांपेक्षा खाली। आमदार अभय पाटील यांच्याकडून दक्षिण मतदारसंघातील विकास कामांच्या संदर्भात सूचना। कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ कायम। बाल कलाकार सोहम काळभैरव याच्या अप्रतिम कामगिरीचा कलाविष्कार। मंगळवार पेठ येथे स्वच्छता मोहीम गतिमान। रहदारी पोलिसांकडून 68 दुचाकी आणि 30 ऑटो रिक्षांवर दंडात्मक कारवाई। केपीटीसीएल सोसायटीत 3.2 कोटींच्या घोटाळा प्रकरणी 17 जणांविरोधात गुन्हा दाखल। आरटीपीसीआर चुकवणाऱ्या बसेसवर गुन्हे दाखल। रामदेव गल्ली स्वच्छतागृहावरून वादंग। रंगोली के सप्तरंगों में खुशियों के दीप चमकाए, आराधना के साथ अपनी दिवाली मनाए। कपड़ों की दुनिया में एक भरोसेमंद और गुणवत्तापूर्ण नाम आराधना। गृहलक्ष्मी की सुंदरता की पहचान है साड़ी। घर की औरत का रुबाब और संस्कृति की देन है साड़ी। इस दिवाली के सुनहरे मौके पे आराधना लेके आए हैं महिलाओं के लिए मनपसंद साड़ीज और रेडीमेड सहित बच्चों के लिए आकर्षक और मनपसंद ड्रेसेस। पुरुषों के लिए जेंट्स वेयर में शर्ट, टी शर्ट्स, जीन्स, फॉर्मल और भी कई प्रकार के ड्रेसेस। जल्द ही अपनी मनपसंद ड्रेस खरीदे सिर्फ आराधना में। बेलगाम के वस्त्र जगत में बहुत ही बढ़िया है आराधना। नए कपड़े पहन के दीजिए दिवाली की शुभकामना। आराधना, मारुती गली, बेलगाम। आणि आता पाहूयात सविस्तर बातम्या। केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प सादर करताना आज डिजिटल रुपीची घोषणा केली। हे चलन रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या माध्यमातून जारी केलं जाणार आहे। डिजिटल रुपीच्या माध्यमातून कमी खर्चामध्ये आणि अधिक सक्षमपणे चलन नियंत्रण करता येईल असा विश्वास अर्थमंत्र्यांनी व्यक्त केलाय। डिजिटल रुपी हे आभासी चलन ब्लॉकचेन आणि इतर तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आरबीआय कडून 2022-23 दरम्यान जारी केलं जाणार आहे। यामुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना मिळेल असंही अर्थमंत्री म्हणाले आहेत। या डिजिटल करन्सीसाठी 30% कर आकारणी आणि या करन्सीच्या हस्तांतरणासाठी 1% TDSची आकारणी करण्यात येणार आहे। सामान्य करदात्यांना कोणताही दिलासा अर्थसंकल्पातून मिळाला नसला तरी स्टार्टअपसाठी मात्र दिलासादायक घोषणा करण्यात आली आहे। गेल्या 3 दिवसांपासून अशा स्टार्टअपसाठी देण्यात आलेली कर सवलतीची सुविधा 1 वर्षाने वाढविण्यात आली आहे। केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी NPM मधील त्यांच्या गुंतवणुकीवरील कर आकारणीची मर्यादा 18% 15% घटविण्यात आली आहे। गेल्या 2 वर्षापासून कोरोनाच्या संकटाचा सामना करणाऱ्या देशवासियांना आर्थिक दिलासा मिळण्याची आशा यंदाच्या अर्थसंकल्पाकडून होती। या पार्श्वभूमीवर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन अर्थसंकल्प 2022-23 मध्ये करदात्यांना दिलासा देण्यासाठी कर रचनेत सकारात्मक बदल करतील अशी अपेक्षा देखील होती। मात्र सामान्य करदात्यांची या संदर्भात निराशा झाली असून कर रचनेत कोणतेही बदल न करण्याचा निर्णय अर्थमंत्र्यांनी जाहीर केला आहे। यासोबतच इतरही करांबाबत अर्थमंत्र्यांनी केंद्र सरकारचं या वर्षभराचं धोरण यावेळी जाहीर केलं। सलग 6व्या वर्षी कर रचनेत कोणताही बदल न करण्यात आल्यामुळे सामान्य करदात्यांच्या पदरी निराशाच आल्याची भावना व्यक्त केली जात आहे। कोरोना बाधितांची दैनंदिन संख्या 2 लाखांपेक्षा खाली। देशातील कोरोना संसर्गाचे प्रमाण काहीसे कमी झाल्याचे दिसत आहे। ही बाब जरी काहीशी दिलासादायक असली तरी दुसऱ्या बाजूला कोरोना बाधितांच्या मृत्यू संख्येत अद्यापही वाढ सुरूच आहे। मागील 24 तासांमध्ये देशभरात आढळलेल्या कोरोना बाधितांची संख्या ही 2 लाखांच्या खाली दिसून आली तर रुग्णांची मृत्यू संख्या ही 1000च्याही पुढे गेली आहे। देशभरात मागील 24 तासात 1,67,059 नवीन कोरोना बाधित आढळून आले असून 1,192 कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे। पुढील वर्षासाठी आर्थिक पाहणी अहवालात आशावादी सूर। याशिवाय देशभरात याच कालावधीत 2,54,076 रुग्ण कोरोनातून बरे देखील झाले आहेत। आमदार अभय पाटील यांच्याकडून दक्षिण मतदारसंघातील विकास कामांच्या संदर्भात सूचना। बेळगाव दक्षिण मतदारसंघातील विविध कामांबाबत सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात आमदार अभय पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली। दक्षिण मतदारसंघात करावयाच्या कामांबाबत बैठक झाली। दरम्यान आमदार अभय पाटील यांनी अधिकाऱ्यांना फैलावर घेतले।
पुढील अर्थसंकल्पात या क्षेत्रातील रुग्णालयांच्या विकासासाठी 8 कोटी रुपयांचे विशेष अनुदान जाहीर करण्याबाबत त्यांनी अधिकाऱ्यांना सांगितले. मच्छे गावात सुसज्ज हॉस्पिटल बांधणे, समाज कल्याण विभागाअंतर्गत जमीन हस्तांतरण, येळूर गावात आंतरराष्ट्रीय स्टेडियम बांधण्याच्या प्रस्तावावर अधिकाऱ्यांना माहिती देण्यात आली. यावेळी कामगार विमा रुग्णालयाचे अधिकारी, समाज कल्याण, महसूल, भूमी अभिलेख, कामगार विभागाचे अधिकारी, हेस्कॉम झोपडपट्टी विकास अधिकारी, शहर प्रशासन अधिकारी, जिल्हा आरोग्य व कुटुंब कल्याण विभागाचे अधिकारी आदी उपस्थित होते. कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ कायम. बेळगाव जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णसंख्येत सातत्याने वाढ सुरू आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचे गांभीर्य फारसे जाणवत नसले तरी दैनंदिन स्वरूपात रुग्णसंख्येत वाढ सुरू आहे. परिणामी बेळगाव जिल्ह्यात दररोज रुग्णसंख्या वाढत आहे. सोमवारी ही संख्या 900 इतकी होती. सोमवारी मुक्त करण्यात आलेल्या रुग्णांची संख्या 558 इतकी होती. जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या आता 6788 इतकी झाली आहे. राज्य सरकारने कोरोनाविषयक नियमावली निश्चित केली आहे. त्यानुसार मास्कचा वापर, सोशल डिस्टन्सिंग आणि इतर नियमांचे पालन करण्यास सातत्याने सूचना केल्या आहेत. परंतु त्यांचे पालन करण्याबाबत नागरिकांची उदासीनता दिसून येत आहे. त्यामुळे रुग्णसंख्या वाढत असल्याचे आरोग्य खात्याचे म्हणणे आहे. सरकारने काही नियमांमध्ये सवलती दिल्या आहेत, मात्र आरोग्यविषयक दक्षता घेण्यासाठी नागरिकांनी दक्ष राहणे गरजेचे आहे. बाल कलाकार सोहम काळभैरव याच्या अप्रतिम कामगिरीचा कलाविष्कार. 5व्या इयत्तेत शिकणाऱ्या आणि आपल्या चित्रकलेचा आविष्कार सादर करणारा सोहम सुरेश काळभैरव हा बाल कलाकार शहरवासियांचे लक्ष वेधून घेत आहे. त्याने प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने सादर केलेली चित्रकला कौतुकाचा विषय ठरली आहे. भांदूर गल्ली येथील रहिवासी असणारा सोहम हा सध्या सेंट मेरीज शाळेमध्ये इयत्ता 5वीच्या वर्गात शिकत आहे. त्याने चित्रकलेमध्ये विशेष प्रावीण्य मिळवले आहे. प्रजासत्ताक दिनी देशभक्तीचे स्वरूप सादर करताना त्याने भारत देशाचा नकाशा आणि त्यामध्ये भारत मातेची प्रतिकृती रेखाटली आहे. तसेच त्याने छत्रपती शिवाजी महाराज, पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्यासह थोर राष्ट्रपुरुषांची चित्रे रेखाटली आहेत. त्याची ही कला कौतुकास्पद ठरली आहे. तसेच त्याला पालक वर्गाचे प्रोत्साहन लाभत असून त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. मंगळवार पेठ येथे स्वच्छता मोहीम गतिमान. मनपाच्या वॉर्ड क्रमांक 29 मध्ये व्यापक स्वच्छता अभियान राबविण्यात आले. या अभियानात मंगळवार पेठ परिसरातील अस्वच्छतेचे निवारण करण्यात आले. टिळकवाडीतील मंगळवार पेठ आणि बुधवार पेठ यांच्यामधील भंगी रस्त्यावर कचऱ्याचे ढिगारे साचले होते. याबद्दल येथील रहिवाशांनी या विभागाचे नगरसेवक नितीन जाधव यांना सूचना केली होती. तसेच सदर भागात स्वच्छता करण्याची मागणी केली होती. याची दखल घेऊन नितीन जाधव यांनी मनपाच्या स्वच्छता निरीक्षकांना पाचारण केले. तसेच समस्या निवारणाबद्दल सूचना केली. यामुळे हा परिसर स्वच्छ करून घेण्यात आला. याबद्दल नागरिकांनी समाधान व्यक्त केले. बेळगाव दक्षिणचे आमदार अभय पाटील यांच्या मार्गदर्शनानुसार नगरसेवक नितीन जाधव यांनी ही कामगिरी पूर्ण करून घेतली. रहदारी पोलिसांकडून 68 दुचाकी आणि 30 ऑटो रिक्षांवर दंडात्मक कारवाई. रहदारी पोलिसांकडून शहरात वाहनांची तपासणी करण्याची मोहीम सुरूच आहे. नंबर प्लेट नसलेल्या तसेच फॅन्सी नंबर प्लेट असलेल्या वाहन चालकांवर पोलिसांनी दंडात्मक कारवाई केली. वाहतूक नियमाचे उल्लंघन करणाऱ्यांवर पोलिसांकडून कारवाईचा बडगा उगारला जात आहे. रहदारी दक्षिण आणि रहदारी उत्तर वाहतूक पोलिसांनी चुकीच्या पार्किंगमध्ये असलेल्या 30 ऑटो रिक्षा आणि नंबर प्लेट सदोष आढळलेल्या 68 दुचाकी वाहनांवर दंडात्मक कारवाई केली आहे. वाहतूक पोलिसांनी फॅन्सी क्रमांक पाटी असलेल्या वाहन चालकांविरुद्ध कारवाई केली. वाहतूक शाखा पोलिसांनी फॅन्सी नंबर प्लेट लावून दादागिरी करणाऱ्या वाहन चालकांविरुद्ध कारवाईचा फास आवळला आहे. वाहनांवर नंबर प्लेटच्या जागेमध्ये दादा, आई, बाबा, बॉस असा मजकूर आणि क्रमांक असलेले वाहन चालक सर्रासपणे फिरत असल्याचे यांना आढळून आले. अर्धवट नंबर प्लेट, तुटलेली नंबर प्लेट, फॅन्सी नंबर प्लेट लावणाऱ्या वाहन चालकांची अरेरावी उतरविण्याचे निर्देश वाहतूक पोलिसांना देण्यात आले आहेत. फॅन्सी नंबर प्लेट लावणाऱ्या वाहन चालकांविरुद्ध विशेष मोहीम राबवायला सुरुवात झाली आहे. केपीटीसीएल सोसायटी 3.2 कोटींच्या घोटाळा प्रकरणी 17 जणांविरोधात गुन्हा दाखल. नेहरूनगर येथील कर्नाटक विद्युत प्रसारण निगम सहकारी सोसायटीत 3,27,00,000ची अफरातफर झाल्याचा प्रकार समोर आला आहे. मृत व्यक्तींच्या नावे सोसायटीत खाती उघडून याद्वारे रक्कम लाटली आहे.
या प्रकरणी माजी अध्यक्ष नाथाजी पाटील यांच्यासह तत्कालीन संचालक व पदाधिकारी अशा 17 जणांविरोधात CEN विभागात गुन्हा दाखल झाला आहे। संघाचे सचिव सुरेश वडर यांनी याबाबत फिर्याद दिली आहे। गुन्हा दाखल झालेल्या संशयितांमध्ये माजी सचिव महेश पाटील, माजी उपाध्यक्ष प्रवीण कुमार चिकार्डे, माजी संचालक सुरेश कांबळे, सुरेश पी कोलकार, अजित M पुजारी, मलसर्ज शहापूरकर, विलास पावशे, सुभाष हळोळी, S अँथन, हनुमंत V पाटील, द्राक्षायणी नेसर्गी, गायत्री KR, शिल्पा B चव्हाण, BL गुडलकुंदर्गी व राजेंद्र कुमार B हळिंगळी यांचा समावेश आहे। उपरोक्त सर्वजण या सोसायटीचे जुने पदाधिकारी आहेत। 1 जून 2015 ते 18 ऑगस्ट 2020 या 5 वर्षाच्या काळात ते सर्वजण सोसायटीचे संचालक होते। त्या काळात त्यांनी काही मृत व्यक्तींच्या नावे सोसायटीत खाती उघडली आहेत। अशी तब्बल 30 खाती असून याद्वारे त्यांनी बेकायदेशीररित्या ही रक्कम काढून घेतल्याची तक्रार त्यांच्यावर आहे। RT-PCR चुकविणाऱ्या बसेसवर गुन्हे दाखल। महाराष्ट्रातून कर्नाटकात येताना RT-PCRची सक्ती अद्याप हटवलेली नाही। त्यामुळे पोलीस यंत्रणेकडून होणारी तपासणी चुकवण्यासाठी बस चालकांचे प्रयत्न सुरू आहेत। मात्र कोगनोळी चेकपोस्ट येथे अशा प्रकारे तपासणी चुकविण्याच्या प्रयत्नातील खासगी कंपन्यांच्या 2 बस पोलिसांनी पकडल्या। तसेच कंपनी आणि बस चालकांवर गुन्हे दाखल केले आहेत। RT-PCR नियम डावलून प्रवाशांची वाहतूक केल्याप्रकरणी सदर गुन्हे नोंदविण्यात आले आहेत। कोगनोळी येथील चेकपोस्टवर प्रवाशांची तपासणी करण्यासाठी बसेस थांबविण्यात आल्या। यातील शर्मा ट्रॅव्हल्स या कंपनीच्या बसमध्ये 28 पैकी 24 प्रवाशांकडे RT-PCR प्रमाणपत्र नव्हते। तसेच नॅशनल ट्रॅव्हल्स कंपनीच्या बसमधील 28 पैकी 17 प्रवाशांकडे प्रमाणपत्र नव्हते। याची नोंद घेऊन या दोन्ही बसच्या चालकांवर गुन्हे नोंदविण्यात आले आहेत। तसेच बसेस ताब्यात घेऊन पुढील कारवाई सुरू करण्यात आली आहे। रामदेव गल्लीतील स्वच्छतागृहावरून वादंग। रामदेव गल्ली बापट गल्ली येथील स्वच्छतागृह अचानक हटवल्यामुळे लोकात संताप व्यक्त होत आहे। एकीकडे लोकांच्या सोयीसाठी स्वच्छतागृहांची उभारणी करण्याचे आदेश प्रशासन देत असताना मनपाने असलेले स्वच्छतागृह हटवण्याचा आरोप व्यापाऱ्यातून होत आहे। याबाबत आमदार अनिल बेनके यांच्याकडे तक्रारीही करण्यात आल्या आहेत। सोमवारी संध्याकाळी 6 वाजता रामदेव गल्ली बापट गल्लीतील सार्वजनिक स्वच्छतागृह हटवण्यात आले। महापालिकेने ही कारवाई केली, त्याला लोकांनी विरोध केला, पण महापालिकेने स्वच्छतागृह हटवल्यामुळे लोकांनी संताप व्यक्त केला। रामदेव गल्ली बापट गल्ली आणि खडे बाजार परिसरात येणाऱ्या लोकांसाठी हे स्वच्छतागृह सोयीचे होते, पण अचानक हटवल्यामुळे लोकांमध्ये संताप व्यक्त होत आहे। व्यापाऱ्यांनी आमदार अनिल बेनके यांना याबाबत निवेदन दिले आहे। त्यामुळे आमदार अनिल बेनके मंगळवारी व्यापाऱ्यांची भेट घेणार असल्याचे सांगण्यात आले। आता वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची। तुम्ही पाहत रहा स्मार्ट न्यूज। पोद्दार ब्रदर्स ज्वेलर्स, a perfect blend of traditional and modern jewelry in North Karnataka, Goa and Southern Maharashtra, serving since 5 generations. exclusive gold, silver and platinum jewelry showroom. Poddar Brothers, Poddar Sons and Grandsons. Khade Bazar, Belgaum. Call is on 0831 240 5550 or 51 or 52 or 53. Visit us at www.poddarjewelers.com. बेलगाम वासियों के पसंद में उतरा उड़ान बार एंड रेस्टोरेंट। सोशल डिस्टेंसिंग का ख्याल रखते हुए हमारा स्टाफ देता है बेहतरीन सर्विस का विश्वास। यहां है पार्टी और फंक्शन के लिए 3 आलीशान हॉल, कारपोरेट डिनर मीटिंग के लिए 3 अलग कक्ष, IPL मैच देखने के लिए 3 बड़े स्क्रीन की विशेष सुविधा। इसके साथ ही साफ सुथरा किचन जहां हमारा वेल क्वालिफाइड स्टाफ देता है क्वालिटी और हाइजीनिक फूड की गारंटी। तो फिर खाने की हो बात तो आना परिवार के साथ। उड़ान बार एंड रेस्टोरेंट, लिंगराज कॉलेज के पास, बेलगावी। फोन 0831 2435 777।
विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत। मटका घेणारा 1 व खेळणारे 14 अशा 15 जणांना अटक केली। सोमवारी दुपारी 3 वाजता खडेबाजार पोलिसांनी आनंदशयन गल्लीच्या बोळात ही कारवाई केली। या सर्वांकडून 36,595 रुपये जप्त केले। पोयोनियर बँकेच्या मागील बाजूला असलेल्या आनंदशयन गल्लीतील बोळात एक जण मटका घेत असल्याची माहिती मार्केट पोलिसांना मिळाली। डीसीपी रवींद्र गडादी यांच्या मार्गदर्शनाखाली खडेबाजारचे निरीक्षक दिलीप निंबाळकर, उपनिरीक्षक आरबी सौदागर व सहकाऱ्यांनी जाऊन येथे छापा टाकला। यावेळी येथे एक जण मटका घेत होता तर त्याच्याकडे मटका लावण्यासाठी 14 जण जमले होते। या सर्वांना ताब्यात घेऊन खडेबाजार पोलिसात गुन्हा दाखल केला। त्यांच्याकडून 5 मोबाईल व रोकड जप्त केली। सर्वजण फुलबाग गल्ली, महाद्वार रोड, कामत गल्ली व ग्रामीण भागातील असल्याचे पोलिसांनी सांगितले। कडोलीत 16 विद्युत पंपांची चोरी। गावातील पेठ गल्ली येथील विद्युत पंप दुरुस्ती करणाऱ्या दुकानासमोर ठेवण्यात आलेल्या सुमारे 2 लाख रुपये किमतीच्या जुन्या 16 मोटारी लंपास केल्या आहेत। सदर घटना रविवारी मध्यरात्री घडली। मदन संभाजी यांच्या विद्युत पंप दुरुस्ती करणाऱ्या दुकानात चोरट्यांनी चोरी केली। सदर घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली। त्यानंतर याबाबतची माहिती काकती पोलीस स्थानकाला देण्यात आली। मदन संभाजी यांचे गावात अनेक वर्षापासून विद्युत पंप दुरुस्तीचे दुकान आहे। दुकानाच्या अंगणात दुरुस्तीसाठी आलेले 100हून अधिक विद्युत पंप होते। त्यापैकी 16 विद्युत पंपांची चोरी करण्यात आली आहे। विद्युत पंपासाठी तांब्याची वायर वापरण्यात येते। सदर वायर महाग असते, त्यामुळे दुकानदाराला लाखो रुपयांचा भुर्दंड पडला आहे। दुरुस्तीसाठी आलेले विद्युत पंप मदन संभाजी यांनी अंगणात ठेवले होते। काही पंपांची दुरुस्तीही केली होती। त्यांची चोरी चोरट्यांनी केल्याने फटका बसला आहे। चोरट्यांनी सदर चोरी एकट्याने केली नसून 4 चाकी वाहनातून येऊन केलेली असावी असा अंदाज वर्तवण्यात येत आहे। याबाबत सकाळीच काकती पोलीस स्थानकात कळविण्यात आले आहे। अंकोला उद्योजक नायक खून खटला प्रकरण अंतिम टप्प्यात। अंकोला येथील उद्योजक RN नायक खून खटला प्रकरणाची सुनावणी अंतिम टप्प्यात आली असून सोमवारी कुख्यात बनंजे राजासह 12 जणांचे म्हणणे नोंदवून घेण्यात आले। अंकोला येथील उद्योजक RN नायक यांचा खंडणीसाठी 21 डिसेंबर 2013 रोजी गोळ्या झाडून खून केला होता। या प्रकरणी कुख्यात गुंड बनंजे राजा याला मोरोक्को येथून अटक करण्यात आली असून तो सध्या कारागृहात आहे। सोमवारी सकाळी बनंजे राजा याच्यासह 12 जणांना न्यायालयात हजर करण्यात आले। त्यांचे न्यायालयात म्हणणे नोंदवून घेण्यात आले। मंगळवारी बनंजे राजासह सर्व संशयितांना न्यायालयात हजर करण्यात आले। या खून खटल्यात सरकारी पक्षाचे वकील आणि आरोपींचे वकील यांनी आपली बाजू मांडली असून येत्या काही दिवसात या प्रकरणी निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे। आरोपींच्या वतीने ॲडव्होकेट BJ गंगाई, ॲडव्होकेट प्रवीण करोशी आदी काम पाहत आहेत। उत्कृष्ट नागरी सेवा पुरस्काराबद्दल MV हिरेमठ यांचा जिव्हाळा फाउंडेशन तर्फे सत्कार। बेळगाव जिल्हा प्रशासनाकडून प्रजासत्ताक दिनी उत्कृष्ट नागरी सेवा पुरस्कार मिळाल्याबद्दल MV हिरेमठ यांचा जिव्हाळा फाउंडेशन तर्फे सत्कार करण्यात आला। बेळगाव नगर विकास प्राधिकरणाचे सहाय्यक अभियंता MV हिरेमठ यांचा प्रजासत्ताक दिनानिमित्त बेळगाव जिल्हा प्रशासनाकडून उत्कृष्ट नागरी सेवा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आलाय। या निमित्त रविवारी हॉटेल संकम येथे जिव्हाळा फाउंडेशनच्या वतीने त्यांचा सत्कार करून गौरविण्यात आले। यावेळी जिव्हाळा फाउंडेशनचे सल्लागार डॉक्टर रवींद्र अनगोळ, डॉक्टर अनिल पोटे, अध्यक्षा सुरेखा पोटे, शेखर पाटील यांच्या हस्ते हिरेमठ यांचा सत्कार करण्यात आला। यावेळी जिव्हाळा फाउंडेशनच्या संस्थापिका डॉक्टर सविता कद्दू, उपाध्यक्ष डॉक्टर राजेश्री अनगोळ, संजीवनी पाटील, मरियम तेबला, सेक्रेटरी आरती निपाणीकर, सुहास हुद्दार, अमित पाटील, शिबा पाटील, मनाली पोटे, संतोष तालपतूर आदी उपस्थित होते। न्यू इंग्लिश स्कूल मुदगे येथील सन 1985-86च्या बॅचचा स्नेह मेळावा। दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ संचलित न्यू इंग्लिश स्कूल मुदगे बेळगाव येथील सन 1985-86च्या बॅचचा माजी विद्यार्थी स्नेह मेळावा रविवार दिनांक 30 जानेवारी रोजी उत्साहात पार पडला। पाटील नगर मुदगे येथील स्वर्गीय निंगोजीराव पाटील यांच्या घरी पार पडलेल्या या मेळाव्याला सुमारे 40हून अधिक मुलामुलींनी भाग घेतला। राजू पाटील, सयाजी पाटील, संजय पाटील, रमेश मोदगेकर, शट्टुप्पा पाटील, सुनील पाटील, प्रमोद पाटील, यल्लाप्पा बैलवाड, भाऊसाहेब पाटील, लक्ष्मण पाटील, भाऊकान्ना पाटील, रेणुका पाटील, अंजना पाटील, जयश्री चव्हाण, वंदना फगरे, येसू जुवेकर, यल्लू इरोजी व इतर सहकारी यांच्या अथक परिश्रमाने हा मेळावा पार पडला। यामध्ये विद्यार्थ्यांनी आपल्या शालेय जीवनातील अनेक स्मृतींना उजाळा दिला।
राज्य सरकारच्या योजना जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी सक्रिय होण्याची सूचना। राज्य सरकारच्या माध्यमातून सामान्य जनतेच्या हितासाठी योजना राबविल्या जात आहेत। या योजना सामान्य नागरिकांना समजाव्यात आणि त्याचा लाभ योग्य लाभार्थींना मिळावा यासाठी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी सक्रिय व्हावे असे मार्गदर्शन भाजपचे मार्गदर्शक आणि बेळगाव विभाग संघटना सचिव प्रकाश अक्कलकोटे यांनी केले। भाजप ग्रामीण विभागाच्या वतीने महाशक्ती केंद्र आणि शक्ती केंद्र यांचा चिंतन कार्यक्रम नुकताच पार पडला। यामध्ये त्यांनी विवेचन केले। यावेळी जयतीर्थ कट्टी, दादागौडा बिरादार, मुरगेंद्र गौडा पाटील, सुभाष पाटील, संदीप देशपांडे आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते। एकाच शाळेतील 19 शिक्षकांना कोरोना। शहरातील एका इंग्रजी माध्यम शाळेतील तब्बल 19 शिक्षकांना कोरोनाची लागण झाल्याने तातडीने शाळेला 5 दिवसांची सुट्टी जाहीर करण्यात आली आहे। मात्र सुट्टीच्या काळात विद्यार्थ्यांना ऑनलाईन अभ्यासक्रम उपलब्ध करून देण्याचा निर्णय शाळेतर्फे घेण्यात आला आहे। या शाळेतील काही शिक्षकांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती पुढे आल्यानंतर इतर शिक्षकांनी चाचणी करून घेतली। त्यात 19 जणांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर शाळा प्रशासनाने तातडीने शनिवारपर्यंत शाळेला सुट्टी जाहीर केली आहे। रविवारी शाळेमध्ये निर्जंतुकीकरण व इतर स्वच्छतेची कामे हाती घेतली जाणार आहेत। त्यानंतर सोमवारपासून शाळा पुन्हा पूर्ववत सुरू होणार आहे अशी माहिती शाळेतर्फे देण्यात आली आहे। एखाद्या शाळेत विद्यार्थी किंवा शिक्षकांना कोरोनाची लागण झाली तर आरोग्य खात्याने 4 ते 5 दिवस शाळा बंद ठेवण्याची सूचना केली आहे। त्यानुसार शाळेने हा निर्णय घेतला आहे। महिला आघाडीतर्फे हळदी कुंकू समारंभ संपन्न। महिला आघाडीतर्फे प्रतिवर्षाप्रमाणे हळदी कुंकू कार्यक्रम महिला आघाडीच्या शनिवार खूट हॉलमध्ये कोविड नियमांचे पालन करून उत्साहात पार पडला। या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर श्रीनिवास जाधव आणि डॉक्टर नाझीब कोतवाल उपस्थित होत्या। महिला आघाडीच्या अध्यक्ष रेणू किल्लेकर यांनी प्रास्ताविकात आपले म्हणणे मांडले। या प्रसंगी प्रमुख पाहुण्यांनी आपल्या भाषणात महिला वर्गाला मार्गदर्शन केले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कांचन देशपांडे यांनी केले। मंजुश्री कोळेकर यांनी आभार मानले। आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेत श्रेयस कुंडेकर याला सुवर्ण। विजयनगर हिंडलगा येथील श्रेयस चंद्रकांत कुंडेकर याने राजस्थानातील उदयपूर येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय खुल्या कराटे स्पर्धेत प्रथम क्रमांकासह सुवर्ण पदक पटकावले। राजस्थानातील उदयपूर येथे झालेल्या या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भारतासह श्रीलंका, बांगलादेश, नेपाळ, पाकिस्तान व चीनमधील कराटेपटूंनी भाग घेतला होता। प्रो लीग हॉकी भारतीय महिलांकडून चीनचा 7-1 असा धुव्वा। भारतीय महिला संघाने सोमवारी FIH प्रो लीग हॉकीमध्ये विजयी पदार्पण करताना सलामीच्या लढतीत चीनचा 7-1 असा धुव्वा उडवला। यंदा मस्कत येथे आयोजित करण्यात आलेल्या प्रो लीग हॉकी स्पर्धेचे हे 3रे वर्ष असून भारतीय महिला संघाला प्रथमच यामध्ये खेळण्याची संधी लाभत आहे। त्यांनी चीन विरुद्धच्या सामन्याला आक्रमक सुरुवात केली। 5व्या मिनिटाला नवनीत कौरने गोल करत भारताला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली। 12व्या मिनिटाला नेहाच्या गोलमुळे भारताची आघाडी दुप्पट झाली। उत्तरार्धात भारताच्या आक्रमणाला अधिकच धार आली। 40व्या मिनिटाला अनुभवी वंदना कटारियाने भारताचा 3रा गोल केला। त्यानंतर चीनने 43व्या मिनिटाला सामन्यातील एकमेव गोल नोंदवला। मग शर्मिला देवीने सलग 2 मिनिटात 2 गोल झळकावत भारताला 5-1 अशी आघाडी मिळवून दिली। अखेर 50व्या मिनिटाला गरजूत कौर तर 52व्या मिनिटाला सुशीलाने गोल झळकावल्याने भारताने हा सामना 7-1 असा फरकाने जिंकला। उभय संघात मंगळवारी सलग दुसरा सामना खेळवला जाणार आहे। मानस स्पोर्ट्स फाउंडेशनकडे दरवण एनर्जी ऑफ फुटबॉल चषक। श्री विठ्ठलराव जोशी ट्रस्ट दरवण यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या दरवण एनर्जी ऑफ फुटबॉल चषक आंतरराज्यस्तरीय निमंत्रितांच्या 15 वर्षाखालील मुलींच्या फुटबॉल स्पर्धेचे उपविजेतेपद बेळगावच्या मानस स्पोर्ट्स फाउंडेशन संघाने पटकावले। अंतिम फेरीत हरियाणा येथील रिवा फुटबॉल क्लब संघाने चुरशीच्या रोमहर्षक सामन्यात मानस स्पोर्ट्स फाउंडेशन संघावर 1-0 असा निसटता विजय संपादन केला। बेळगाव शहरातून पहिल्यांदाच 15 वर्षाखालील मुलींच्या मानस स्पोर्ट्स फाउंडेशन संघाने महाराष्ट्र राज्यात जाऊन उपविजेतेपद पटकावून नवा इतिहास रचला। या संघाला फुटबॉल प्रशिक्षक मानस नायक, रविशंकर मालशेट व संजय पाटील यांचे प्रोत्साहन व मार्गदर्शन लाभले। याचबरोबर स्मार्ट न्यूजचे आजचे बुलेटिन इथेच संपले। धन्यवाद।